लाडक्या बहिणींना जून महिन्याचे 1500 रुपये या दिवशी मिळणार। लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये कधी जमा होणार आहे, अशा प्रकारचा प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारण्यात येतो। मे महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणात उशीर झाल्याचे पाहायला मिळाले होते। त्यामुळे जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना वेळेवर मिळेल का, याबाबत संभ्रम महिलांमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणींना आता जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये कधी मिळणार, याबाबत एक अपडेट समोर आली आहे। त्यानुसार जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे याची अधिक माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना आतापर्यंत 11 हप्ते जमा करण्यात आले आहे आणि आता जून महिन्याचा 12वा हप्ता मिळणार आहे। सध्या 12वा हप्ता मिळण्याच्या प्रतीक्षेत महिला आहेत, कारण जून महिन्याचे देखील 15 दिवस उलटून गेले आहेत। योजना सुरू केल्यानंतर सुरुवातीला प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर 1500 रुपये जमा करण्यात येत होते, परंतु विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात या तारखांमध्ये दिरंगाई झाल्याचे देखील पाहायला मिळते। जून महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी लाडक्या बहिणींना आता पुढच्या महिन्याची वाट पाहावी लागणार नाही, कारण मे महिन्यामध्ये या योजनेच्या मे महिन्याचा हप्त्यादरम्यान मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या। मे महिन्यामध्ये सरकारी कर्मचारी महिला या लाडक्या बहीण योजनेच्या अटींचे उल्लंघन करून लाभ घेत असल्याचे पाहायला मिळाले होते। त्यामुळे मागील महिन्याचा हप्ता जमा होण्यासाठी उशीर झाल्याचे पाहायला मिळाले होते, परंतु यापुढे असे होणार नाही। मे महिन्याचा हप्ता हा देखील उशीर झाल्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्यात आला होता। लाडकी बहीण योजना पुढील हप्ता मिळवण्यासाठी पडताळणी प्रक्रिया सुरू आहे का? लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सरकारी कर्मचारी महिला या निकषांचे उल्लंघन करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे पुढे आलेले होते। त्यानंतर उर्वरित 8 लाख सरकारी कर्मचारी महिलांच्या अर्जांची पडताळणी करणे बाकी असल्याची माहिती देण्यात आली होती। त्यामुळे सध्या ज्या महिला योजनेच्या अटी तसेच निकषांमध्ये बसत नाही, त्यांना आता या योजनेच्या माध्यमातून बाद केले जात आहे आणि या महिलांना यापुढे कोणताही हप्ता मिळणार नाही। राज्यामधील संजय गांधी निराधार योजने आणि अन्य पेन्शनधारक योजना, 4 चाकी वाहनधारक असणाऱ्या महिला, आयकर भरणाऱ्या महिला अशा प्रकारच्या महिलांना विविध निकषांद्वारे अपात्र ठरवण्यात आल्यामुळे त्यांना यापुढे हप्ता मिळणार नाही। लाडकी बहीण योजनेचा हप्ता चेक करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://ladkibahin.maharashtra.gov.in। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।